महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयोनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर आहे. महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या टाचेखाली मरणला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची धनवंतरींची लुटालूट थांबता थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय सुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाई अवघा महाराष्ट्र देवाला गारणं घालतो. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दारुगड, दारुगड आई, दारुगड. सरते शेवटी देवानं गाणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर, उत्तरायण शिशिर ऋतू, फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या समछत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. स्लो एकदम असं व्यवस्थित घ्या, हलून नका देऊ फोन. ग्रामपंचायतीचं नाव आलं पाहिजे. पूर्ण चालू आता कट करून आहे ना, मी देतो तुम्हाला. वाजव 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 वाजव. टाळ्या वाजवा. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. अर्जुन तूच केशव, तू तुझा हो सारथी, तूच
अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणीवार गनिमावर दे भूमीस आहुती करुणीवार गनिमावर दे भूमीस आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणीवार गनिमावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंकर, सूर्याजी काकडे, बाजी जेले आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, गोंधाळा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झालं. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई. नजर येतं तिच्या अंगावर, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानले. इतके अचानक एक सरदार शिवाजी को हम त्यानं नवतेचं अफजल खान, नवतेचं अफजल खान, जिता जागता जणू सहिताने ठोकून शिवबाला टाकतो चिरडीला. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा छावा
तसं नाही आई इकडे वाघिणीचा त्यो छावा गनिमान कसा ठेचावा कसं व्हायचं डोक्यात त्या नेहमी कावा भेटीचा धाडला सांगावा कितीला माहिती तुमच्या तुला भेटीसाठी महाराजांना एक शानदार कितीला काल iPhone 16 येतो बाबा म्हणजे तिकडे शामियाना खाणे 50-60 हजाराला Samsung 16 गेला असते सय्यद बांडा त्याच्या संगतीला सय्यद बांडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून भांडणं सुरू राजाला होतं पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ तिकडे खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानाने अभिमान मान्या खानाने अभिमान मान्या इकडे कट्यारीचा वार अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्यवाढीची मोहीमच हाती घेतली. पाहता पाहता 15 पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकट येतच होती. पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेळातून महाराजांना सुटण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी व अनेक बांधवांनी पराक्रमाची शिकस्त दिली. समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशी प्रति शिवराय बनून सिद्धीच्या शामियानात जातात. काय म्हणावे त्या धैर्याला. पावनखिंडीत 3000 गनिमांची अवघ्या 300 मावळ्यांना घेऊन गोडखिंड काढून धरली आणि बाजीप्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले. काय म्हणावे त्या शौर्याला. राजे लाख मिळले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. जा रगे जा, फक्त एक करा. विशालगडावर पोहोचल्यावर तोफेचे 5 बार द्या. तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनिम रोखून ठेवतो. पुरंदराच्या त्यावेळी मुरारबाजींना माझ्या सैन्यात आलमगीर बादशाह म्हणून मनसब देतो असे अमीर चाकणार त्या दिलेर खानासमोर मुरारबाजी स्वराज्याच्या पायी राहिलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात. काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला. पुढे राजांना आग्र्याला जावे लागले. तेथील औरंग्याच्या मगरमिठीतून निष्ठून आल्यावर तहा दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंडाणा घेण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले. काय म्हणावे त्या त्यागाला. ही मोहीम मॅच सत्य करणार. आधी मोहीम कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची, अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. 350 वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला. पुढे जाते मागे उभं राहिलं.